Reproduction is most important basic feature of life. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिप्रोडक्शनची प्रोसेस करतोच आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतील तर त्यांच्यामध्ये ग्रोथ आणि रिप्रोडक्शन दोन्ही सिनॉनॉमस आहे. Formation of new individuals from pre-existing one, that is called as reproduction. आणि रिप्रोडक्शन मुळे नवीन सजीव तयार होतात, नवीन सजीव तयार होतात, नवीन सजीव तयार होतात. आणि म्हणून प्रत्येक स्पीसीजचं अस्तित्व या निसर्गामध्ये टिकून ठेवण्याचं काम रिप्रोडक्शन करतं. या रिप्रोडक्शनच्या दोन मेथड्स आहेत. असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. The method of reproduction in which there is no formation and union of gametes. ज्या रिप्रोडक्शनच्या मेथडमध्ये गॅमेटचं युनियन होत नाही, डायरेक्ट नवीन इंडिव्हिज्युअल बनतात एखाद्या पार्ट पासून, त्याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे ज्या रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये गॅमेट्स बनतात, गॅमेटचं युनियन होतं, झायगोट नावाची सेल बनते आणि मग त्या झायगोट पासून डायरेक्ट नवीन इंडिव्हिज्युअल किंवा एम्ब्रिओ बनून त्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. कंपॅरेटिव्हली असेक्शुअल रिप्रोडक्शन इझी आहे, चीपर मेथड आहे, युनिपॅरेंटल आहे. एकाच पॅरेंट इन्व्हॉल्व होतो यामध्ये. जेनेटिकली जेनेटिक प्युरिटी मेंटेन केली जाते, कारण नवीन इंडिव्हिज्युअल जे बनतात ते क्लोन्स असतात. जेनेटिक प्युरिटी मेंटेन केली जाते. Large number of individuals are produced with the help of asexual reproduction. मोठ्या प्रमाणावर इंडिव्हिज्युअल कमी खर्चामध्ये, कमी जागेमध्ये बनवता येतात असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथडच्या सहाय्याने. आता असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसला या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसलाच आपण ब्लास्टोजिनेसिस असंही म्हणतो. असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये, आता असेक्शुअल ही प्रोसेस यातली पहिली मेथड जी अस्तित्वात आलेली आहे ती आहे बायनरी फिशन. एक सेल, ही सेल एनलार्ज होते, ही सेल मोठी बनते, मोठी बनते, मोठी बनते आणि मग ही डिवाइड होते, न्यूक्लियस डिवाइड होतो, सायटोप्लाझ्मिक कंटेंट डिवाइड होतो आणि याच एका सेलचं कन्व्हर्जन दोन नवीन सेलमध्ये होतं. बायनरी फिशन. एका सेल पासून दोन बनणार, दोन पासून चार बनणार, चार पासून 8 बनणार, 8 पासून 16 बनणार. निरंतर या सेल बनत राहतात, बनत राहतात, बनत राहतात. विशेषतः बॅक्टेरियामध्ये पाहिलं तर बायनरी फिशन कॉमन आहे. काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये बायनरी फिशन कॉमन आहे. त्याचबरोबर सेकंड मेथड यामधली आहे बडिंग.
आता ईस्ट नावाचं फंगस आहे, युनिसेल्युलर फंगस आहे, ॲस्कोमायसिटिसचा तो मेंबर आहे. आणि या ईस्ट मध्ये या सेलमध्ये एका साइडला आउटग्रोथ तयार होते. ही आउटग्रोथ वाढत 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 जाते आणि मग न्यूक्लियस डिवाइड होऊन इथं कॉन्स्ट्रिक्शन बनून एका सेल पासून दोन किंवा एका सेल पासून ही नवीन सेल वेगळी होणार. अशा प्रकारे ईस्ट नावाच्या या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये बडिंगची प्रोसेस होते. त्याचबरोबर एक्सटर्नल बडिंग, जर आपण हायड्रा हा ॲनिमल पाहिला तर या हायड्रामध्ये टेंटॅकल्स माहिती आहेत आपल्याला. या हायड्रामध्ये इंटरस्टिशियल सेल्स डिवाइड होतात आणि त्याच्यापासून तयार होतो हा बड. मग तो सिंगल बड तयार होत असेल किंवा मल्टिपल बर्ड्स पण फेवरेबल कंडिशन असेल तर आणखी बनतील. आणि या बर्डला सुद्धा टेंटॅकल्स तयार होतील आणि हा बर्ड इथून सेपरेट झाला की याच्यापासून नवीन हायड्रा तयार होईल. म्हणजे हायड्रामध्ये तशा अनेक रिप्रोडक्शनच्या मेथड आहेत, त्यामध्ये बडिंग ही एक कॉमन मेथड आहे. इफ वी कट द हायड्रा इनटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स, every fragment can give rise new complete hydra, that is fragmentation. ही पण मेथड त्यामध्ये आहे. त्याचबरोबर इंटरनल बर्ड किंवा त्यालाच आपण म्हणतो जीमुल. जर आपण स्पॉन्जेस पाहिले तर त्या स्पॉन्जेस मध्ये आर्चिओसाइट सेल्स, अशा अनेक आर्चिओसाइट सेलचं मास तयार होतं. या आर्चिओसाइट सेलच्या मास वरती अमिबोसाइट सेल्स, अमिबोसाइट सेल्सचं कोटिंग त्यावरती होतं. आणि हा बर्ड इंटरनल बर्ड तयार होतो स्पॉन्जेस मध्ये. हा इंटरनल बर्ड स्पॉन्जेस मध्ये तयार होतो आणि फेवरेबल कंडिशन ज्यावेळी त्याला मिळते त्यावेळी इथं एक ओपनिंग तयार होतं आणि त्यातून हा बर्ड बाहेर पडतो, ग्रो होतो आणि नवीन स्पॉन्जेसची बॉडी तयार होते. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर बायनरी फिशन ही एक असेक्शुअल रिप्रोडक्शनची महत्वाची मेथड आहे. बडिंग ही मेथड आहे, एक्सटर्नल बडिंग ही मेथड आहे, इंटरनल बडिंग किंवा जीमुल ही सुद्धा महत्वाची मेथड आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर स्पोरुलेशन, फंजाय, अल्गी, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा हे जे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये स्पोअर फॉर्मेशन ही महत्वाची प्रोसेस आहे. आता अल्गी आणि फंजाय यांच्यामध्ये जे स्पोअर तयार होतात ते हॅप्लॉइड असतात.
हॅप्लॉइड सेल पासून हॅप्लॉइड स्पोर, आणि हा स्पोर तयार होतो मायटॉसिस नावाच्या सेल डिव्हिजनच्या साह्यानं. हॅप्लॉइड सेल मध्ये मायटॉटिक डिव्हिजन होते आणि हॅप्लॉइड स्पोर्स तयार होतात. परंतु ब्रायोफायटा, टेरिडोफायटा यांच्यामध्ये पाहिलं तर स्पोर मदर सेल्स, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म मध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये मायक्रोस्पोर मदर सेल, मेगास्पोर मदर सेल, या सर्व डिप्लॉइड सेल आहेत आणि या डिप्लॉइड सेल मध्ये मिओसिस होतं, मिओसिस डिव्हिजन होणार आणि मिओसिस डिव्हिजन होऊन याच्यापासून हॅप्लॉइड स्पोर तयार होतात. जे स्पोर मायटॉसिस डिव्हिजन बनतात त्यांना आपण म्हणू शकतो मायटोस्पोर, आणि जे स्पोर मिओसिस डिव्हिजन बनतात त्यांना म्हणू शकतो मिओस्पोर. मायटोस्पोर्स आणि मिओस्पोर्स असे दोन प्रकारचे स्पोर्स इथं बनतात. जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म मध्ये म्हटलं तर आपल्याला माहिती आहे मायक्रोस्पोर मदर सेल्स तयार होतात, मेगास्पोर मदर सेल्स तयार होतात आणि त्यांच्यापासून मग मायक्रोस्पोर आणि मेगास्पोर तयार होतात. आता हे स्पोर जर थॅलोफायटामध्ये बनत असतील तर याच्यामध्ये सर्वात कॉमन स्पोर आहे झूस्पोर, मोटाइल स्पोर आहे. झूस्पोर मोटाइल स्पोर आहे, परंतु जर ॲडव्हर्स कंडिशन असेल तर त्याचा काही फ्लॅजेलाचा उपयोग नाही. त्यावेळी नंतर वेगळा स्पोर बनतो, त्याचं नाव आहे अप्लॅनोस्पोर. काही मध्ये बनतात कार्पोस्पोर, काही मध्ये बनतात हिप्नोस्पोर. फंजाय मध्ये कोनिडिया, असे अनेक प्रकारचे स्पोर्स थॅलोफायटा आणि फंजाय म्हणजे अल्गी आणि फंजाय मध्ये हे सगळे हॅप्लॉइड स्पोर बनतात, मायटॉसिस डिव्हिजन बनतात. हे सगळे मायटोस्पोर्स असतात. तर वेगवेगळ्या प्रकारची असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या या मेथड्स आहेत. या सर्व असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड्स लोअर प्लांट मध्ये आहेत. Now this is about asexual reproduction in lower plants. लोअर प्लांट मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन अशा प्रकारचं आहे. थँक यू व्हेरी मच.